आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सो आम्ही चाललो आहोत आता गावाला. आम्ही चाललो आता पेट्रोल भरायला कळंबोलीच्या तास पेट्रोल पंपावर. आता बघू. आजीला आम्ही सांगितलं की आम्ही नाही येणार. आजीचं आपण घरी गेल्यावर रिॲक्शन बघूया. ठीक आहे, चला ब्लॉगला. खूप दिवसानंतर आम्ही चौघीजणी बहिणी आणि आम्ही चौघींच्या फॅमिलीज एकत्र आले होते. म्हणजे आमचे मिस्टर, मुलं. आम्ही खूप एन्जॉय केलं, एकत्र बसून डिनर केलं. पप्पा पण होते, खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यानंतर मी गेले होते हेअरकट करायला. मला लुक चेंज करायचा होता थोडा. माझ्या मनासारखा हेअरकट झाला होता आणि मी बराच वेळ आरशात स्वतःला पाहत होते, कारण हेअरकट खूप छान झाला होता. करू का स्टार्ट? हॅलो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. मी भाग्यश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज खूप दिवसातून असा योग आलेला आहे की आम्ही चौघीजणी बहिणी आणि त्यांचे मिस्टर एकत्र आलेले आहेत. आणि हे आमच्या दाजींचं घर आहे. आता आम्ही चाललो आहे नाश्ता करण्यासाठी फलटणमध्ये. हाय करा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फोटो नाही, आमचे दाजी दाखवते तुम्हाला. दाजी मस्त वाटते का आज आपण सगळेजण मिळून? अतिशय छान, एकदम सुंदर. सगळेजण मिळून आपण लोक इथं आहेत, त्यात मी आनंदी आहे. तुमची वाईफ कुठे आहे? वरती येते. आज खूप मस्त वाटलं आम्हाला. जाधव यांच्या घरी आले. नमस्कार, मी महेश जाधव यांच्या घरी आले. मला यांना भेटून खूप बरं वाटलं. त्यांच्या मम्मीची पण भेट झाली. घर पण त्यांचं खूप सुंदर आहे. ऍक्च्युली मी ही गॅलरी ना प्रत्यक्ष त्यांच्या म्हणजे अप्रत्यक्ष रीलवर बघत होती, पण मी प्रत्यक्ष बघितली. खूप सुंदर सजवलेलं आहे. खूप छान, खूप प्रसन्न वाटलं. थँक्यू, तुम्ही घरी आला त्याबद्दल. त्यांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी पण ब्लॉगर आहे, माझं पण चॅनल सबस्क्राईब करा. शुअर थँक्यू. मध्ये येत का नाही नेत्रा? माझी खूप सुंदर अशी बहीण आहे. तिची फलटणमध्ये खूप सारी ओळख आहे आणि ही आहे टॉपची ओळख आहे, टॉपची, एकदम टॉप लेवलची ओळख आहे फलटणमध्ये. तुम्ही ओळखत आहात हिला. बघा, चेहरा बघून घ्या. चेहरा पण बघून घ्या. फलटण मध्ये काही मदत लागली तर एक कॉल करा असं बोल. फलटण मध्ये काही मदत मागा, ही आमची टॉपची मेवणी आहे. सगळ्यात तुम्हाला मदत भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. आता आम्ही वारुगडला चाललोय. 7:30 विथ कोण? अपडे वगैरे नाही घेऊ शकत. आम्ही निघालो होतो वारुगडला. तर वारुगड जे की आमचे गाव आहे ते तालुका मान, जिल्हा सातारामध्ये येते. तर जिथे आमचे आजी आजोबा असतात. खरं तर आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो होतो आणि त्यांची आमची भेट होणार होती. इथे मनाला खूप प्रसन्न वाटते. तर वारुगड जे की आमचे गाव आहे तिथे आमचे कुलदैवत आहे. हेच ते कुलदेवतेचे मंदिर आहे, जिथे की श्री भैरवनाथ आणि जोगूबाई विराजमान आहेत. माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी इथे आहेत आणि आल्यानंतर माझ्या मनाला जी प्रसन्नता इथे मिळते ती मला इथे कुठेही मिळत नाही. आम्ही शहरामध्ये असतो, पण कधीकधी आम्ही गावी गेल्यानंतर आम्ही इथे नक्की जातो, म्हणजे आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जातो. आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आणि प्रसन्न आहे. इथे मनाला खूप शांतता मिळते. आपण आता सध्या किल्ले वारुगडच्या पायथ्याशी. आमचा किल्ले वारुगड आणि या ठिकाणी पाण्याचं एक टाकं आहे. तुम्ही बघू शकता की म्हणजे पहिल्या जुन्या काळी ज्यावेळी लोक यायची इकडे, त्यावेळी त्यांना पाण्याचं साधन म्हणून इथे 5 पांडवांनी हे खाल्लेलं पाण्याचं टाकं आहे. खूप जुनं आहे आणि पहिल्या जुन्या काळी इथूनच वरती चढण्यासाठी पण इथूनच रस्ता होता. या साईडून इथे पहिले घोडे बाजार भरला जायचा. ही जो पहिली जे तटबंदी आहे त्या तटबंदीच्या इथे घोडे बाजार भरला जायचा. त्या ठिकाणी बाजार पण भरला जायचा. तर हा आमचा पूर्ण किल्ला आहे आणि इथे पाण्याचं टाकं खूप पुरातन आहे. असं आख्यायिक आहे की वरती एक पाण्याचं टाकं आहे
त्या टाक्यामध्ये वरती किल्ल्यावरती एक पाण्याचा टाका आहे, त्याच्यामध्ये जर का आपण लिंबू आणि नारळ किंवा नारळ आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते लिंबू आणि किंवा नारळ ते या पाण्याच्या टाक्यामध्ये यायचं. तर ही अशी एक आख्यायिका आहे इथे. तर अशा पद्धतीनं आमचा किल्ला आहे, किल्ले वारुगड. बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बाकीचे तुम्हाला इथला आमच्या देवाचं दर्शन वगैरे तुम्हाला घडवलं जाईल. तर हा किल्ल्याबद्दल आपल्या ह्या टाक्याबद्दल तिथून जायचा रस्ता कोणता आहे? इथून खालती जर का तुम्ही जाल तिथे खालती जाण्यासाठी रस्ता आहे, पाण्याचं टाकं बोललं जातं. अशी आख्यायिका आहे की हे पाण्याचं टाकं ज्यावेळी हे पंच पांडव जे पांडव वनवासाला होते त्यावेळी एक रात्र इथे राहिले होते आणि त्या एका रात्रीमध्ये त्यांनी पाण्याचं टाकं खाल्लं होतं. एका रात्रीमध्ये. हा, तर आपण पुढे तर हे पाण्याचं टाकं इथे खूप आता सध्या खूप पाणी आहे. उन्हाळ्यामध्ये जर याल तुम्ही तर उन्हाळ्यामध्ये इथे 3 प्रकारचे टाके आहेत. एक या साईडचं टाके आहे आणि इथून ज्यावेळी आपण येतो तर या इथे आता सध्या खूप पाण्याचं सध्या हे आहे. तर इथून उतरल्यानंतर खाली ज्यावेळी उन्हाळा येतो त्यावेळी उन्हाळ्यामध्ये काय होतं की पाणी पूर्णपणे आटलं जातं, म्हणजे पूर्णपणे आटत नाही, ॲक्च्युली ते खाली जातं पाणी खाली गेल्यानंतर इथे दरवाजे आहेत. ॲक्च्युली इथे 1, 2, 3 आणि या साईडला 1, 4 असे 4 दरवाजे आहेत आतमध्ये. ज्या वेळे कधी अगदी म्हणजे पूर्ण उन्हाळा पूर्ण दुष्काळ जरी पडला तरी या ठिकाणचं पाणी कधीच आटत नाही. आणि आतमध्ये गेल्यानंतर अजून एक दरवाजा आहे, जो दरवाजा असं बोलतात की बंद आहे, तो आतपर्यंत कोणी खोलू नाही शकलाय, पण आतमध्ये दरवाजा आहे हे आम्ही पण पाहिलेलं आहे. तर ते दगडाचा दरवाजा आहे तिथे हे आम्ही पाहिलेलं आहे. तर इथे पाणी ॲक्च्युली खूप थंड असतं. तुम्ही कधी या, उन्हाळ्यामध्ये या, पावसाळ्यामध्ये या, हे पाणी खूप थंड येतं पाणी. तर हे आहे, तर हे पूर्ण बघू शकता तुम्ही. जमतंय की व्हिडिओ. तर आपण किल्ल्याच्या अशा ठिकाणी उभे आहेत की जिथून फलटणचा पूर्ण नजारा दिसतो. इथून पूर्ण फलटण, या ठिकाणी समोर आला तर या ठिकाणी गिरवी, या पायथ्याशी जाधववाडा, याच्या बाजूला बुडकेवाडीचं गाव दिसतं. बुडकेवाडीच्या बाजूला तिथे त्यांचा तलाव आहे आणि इकडून पूर्ण बाजून गेलेला पूर्ण आहे पूर्ण गाव. हा, पूर्ण इथून पूर्ण असा नजारा दिसतो. खूप सुंदरसा नजारा दिसतो. तुम्हाला कधी भेट द्यायची असेल तर वारुगडला नक्की या. तर आमची कळकळीची विनंती आहे की वारुगडला नक्की भेट द्या, तुम्ही खूप हॅपी राहाल. मनशांतीसाठी तर खूप छान आहे. मनशांतीसाठी तर खूप छान आहे. चला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर निसर्गाची किमया बघा, एवढं पूर्ण एकदम म्हणजे हा परिसर जर का दाखवला तर पूर्ण एकदम म्हणजे एकदम डोंगराळ आहे. आणि आता पावसाचे दिवस संपले, इथून पुढे पाणी शक्यतो कुठे भेटत नाही. आता या ज्या ठिकाणी आपण उभे आहेत या ठिकाणी एक पाण्याचा एक सुंदरसा झरा आहे. तुम्ही पाहिलं तर हे पाणी वर्षभर लगभग आटत नाहीये. हा, तर आपल्यासोबत आपले बाबा आहेत, तर ते आपल्याला सांगतील की या पाण्याच्या झऱ्याविषयी काही थोडी माहिती सांगतील आपल्याला. कधीपासून बघताय तुम्ही हा झरा? नाही, पहिल्यापासूनच पाणी आहे. आम्ही इथनं खालतं घागरीला तांबे भरून नेतो. आणि आता तुम्ही आल्यानंतर, आता तुम्ही इकडे गुरांकडे वगैरे आल्यानंतर हेच पाणी पिता? हेच पाणी एकदम थंड पाणी लागतं. आणि पाणी पण गोड आहे, एकदम टेस्टला पण गोड आहे. कडलं टाक्याचं पाणी हे पाणी एकसारखं आहे. अच्छा, ते पाठीमागे टाका नाही. म्हणजे आता याच्या अगोदर आपण जे पाहिलेलं टाकं आणि हे पाणी, ह्या पाण्याची टेस्ट, हे दोन्ही पाण्याचा टेस्ट एकदम सेमच आहे. आपण बघतोय इकडचंच आहे गरडाची वाडी आणि खंडेवाडी. आपण बघू शकतो. हे बघा, नॅचरली पाणी वरून थेंबे 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 पाणी डोंगरातून येते.